शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक वाद अवघ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माहीत आहे। परंतु या दोन महत्त्वाच्या नेत्यांची बैठक 2 दिवसापूर्वी मुंबई येथे पार पडली। या बैठकीच्या संदर्भाने काय चर्चा झाली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये इंडिया नावाची आघाडी स्थापन होते आणि या इंडिया आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये मात्र बाळासाहेब आंबेडकर दिसत नाहीत। या इंडिया आघाडी सामील होण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर तसं पत्रही पाठवतात, परंतु त्या पत्राला कोणतेही उत्तर मिळत नाही आणि त्यानंतर सुरू होतं शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक वाद। यांचे कार्यकर्ते फेसबुकच्या माध्यमातून आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर टीका टिप्पणी करतात आणि अशा प्रसंगी अचानक मुंबईमधल्या YB सेंटरमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट होते आणि मग या भेटीच्या नंतर देखील तुफान चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे। मग खरंच बाळासाहेब आंबेडकरांचे इंडिया आघाडीतील जे काही दरवाजे बंद होते इंडिया आघाडीचे ते बाळासाहेब आंबेडकरांसाठी खुले राहणार का, किंवा बाळासाहेब आंबेडकर तिकडे जाणार का, किंवा शरद पवार त्यांना इंडिया आघाडीत सामील करून घेणार का, अशा असंख्य प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत। परंतु यात एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकर हे नेमके कशाच्या निमित्तानं एकत्र आले होते, हा मोठा प्रश्न आहे। बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं खरं तर प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं पुस्तक आहे। त्या पुस्तकाला 100 वर्ष नुकतीच पूर्ण झाली आणि या 100 वर्षाच्या या कालखंडानंतर त्या पुस्तकाच्या संदर्भाने एक कार्यक्रम हा YB सेंटरमध्ये आयोजित केला होता आणि मग या कार्यक्रमाला सुप्रियाताई सुळे ह्या महाराष्ट्रातील महिला नेत्या त्या उपस्थित होत्या आणि या शरद पवारच्या कन्या असल्या कारणाने त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना आग्रह केला की आपण कॉफी घेण्यासाठी यावं आणि मग खरं तर ही कॉफी एका केबिनला घेण्याऐवजी आपण शरद पवार साहेबांच्या केबिनला कॉफी घ्यायची का, असा आग्रह जेव्हा सुप्रियाताई करतात तेव्हा बाळासाहेब आंबेडकर नकार न देता ते या कॉफीला तयार होतात आणि मग ही कॉफी घेण्यासाठी जेव्हा ते शरद पवार यांच्या केबिनवर जातात त्यावेळेस त्यांच्यासोबत असंख्य अर्थात 10 ते 15 कार्यकर्ते सोबत असतात असं स्वतः बाळासाहेब आंबेडकर सांगतात आणि मग हे कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी ते कॉफीला गेले आहेत। पण कॉफीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून चर्चा सुरू झाली, खरंच बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार एकत्र येतील का। खरं तर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांचं महत्व अनन्यसाधारण आहे। या दोन नेत्यांमध्ये काय वैचारिक वाद आहे हा त्या दोन नेत्यांनाच माहीत, परंतु प्रत्यक्ष न पाहता जर आपण असं पाहायला गेलो तर यांच्यातला वाद जो आहे तो वाद थोडा साईडला ठेवला तर हे दोन नेते जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये नवं राजकारण उभं राहू शकतं, नव्हे तर नवीन एक राजकारणाला दिशा मिळू शकते। परंतु या प्रसंगी केवढी चर्चा या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी विचारलं की आपण आघाडीत सामील होणार आहात का, त्या प्रसंगी ते म्हणतात की आमची इंडिया आघाडीत सामील होण्याची कुठलीही अशी बैठक नव्हती, तर अचानक कॉफी प्यायला गेलो होतो, बाकी आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही। हे जर आपण खरं मानलं तर खरं तर अलीकडच्या काळामध्ये इंडिया आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं, परंतु त्या पत्राला एकही शब्दाने उत्तर मात्र इंडिया आघाडीने दिलेलं नाही। दुसरीकडे आपण असं पाहतो की काँग्रेसचे नेते असलेले बावनकुळे असं म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रसंगी इंडिया आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सामील करून घेणार नाही आणि मग ह्या सर्व चर्चावरून किंवा या घटनाघडामधून लक्षात येतं की बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार यांची ही भेट ही केवळ कॉफीपुरती भेट होती, यात राजकीय चर्चा झाली नाही असं म्हणता येते। परंतु हेही तितकं सत्य आहे की केवळ कॉफी नसेल, कदाचित चर्चा झालेली असेल, ती बाहेर येत नसेल। या दोनच नेत्याला माहित की नेमकी चर्चा काय झाली आणि सोबत असलेल्या त्या कार्यकर्त्यांना। परंतु सत्य मात्र एवढं आहे की या दोन नेत्यांनी एकत्र येणं खरं तर महाराष्ट्राला नव्हे तर देशासाठी फार गरजेचं आहे, एवढंच या प्रसंगी म्हणता येतं। धन्यवाद।